झाडाला लागला तर धावा पळून काढायचे, त्याची नोंद असावी. आणि सीमारेषेलगत जे झाड आहे त्यांना जर चेंडू स्पर्श झाला तर षटकार घोषित केला जाईल. चला सामन्याला सुरुवात करा. गेम ऑन. पहिला चेंडू शेहबाज विरुद्ध पाहायला मिळेल अमित. पहिला चेंडू इथे मात्र सुरेख असा समांतर मैदानाच्या दिशेने खेळून काढला गेला. एक धाव जरूर. स्ट्राइक रोटेट. तर एक या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येचं खातं उघडलं जाते. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली डेनिस 11 नेरूल संघाने आणि गोलंदाजीसाठी निमंत्रण दिलं ते गावदेवी कोलशेत या संघाला. पुढचा चेंडू आता मात्र सोनू प्रथमताच फलंदाजीसाठी असेल आणि इथे मात्र सुरेख असा चेंडू खेळून काढला होता, परंतु चेंडू जाते गोशांकित क्षेत्रामध्ये. मिळेल फक्त एक धाव. एक या धावसंख्येने स्ट्राईक मात्र सोनूकडेच असेल, कारण गोशांकित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झालाय. धावफलकावर धावांचा विचार केला तर संत गतीने इंद्रायणी वाहते, त्या रीतीने मात्र 2 धावा जरूर 2 चेंडूमध्ये पाहायला मिळत आहेत. आता मात्र चूक होतीये. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि त्यावर मात्र मोहर लागली जाईल. ती पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येणं गरजेचं असेल. तर प्लीज आयोजकांना विनंती असेल की आपण थोडंसं सल्ला मसलत करायचा आहे. तर नक्कीच सुरेख असं भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. नवसाती मित्रमंडळ दिवा कोलीवाडा आयोजित. जो निर्णय असेल तो प्लीज लवकरात लवकर पोहोचवा. बराचसा वेळ आपण खर्च करतोय.
तर चला डिसिजन लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा अशी विनंती असेल. अंपायर चौकार आहे का मलप्पा? नो +4 भीमर पद्धतीचा चेंडू आणि 5 धावा धावफलकावर जरूर ऍड होतील आणि फ्री हिटची संधी जरूर प्राप्त झाली असेल. नेक्स्ट बॉल हा फ्री हिटचा असेल. तर चला पुन्हा एकदा सामन्याला होईल सुरुवात. आपण पाहतोय नवसाती मित्रमंडळ दिवा कोलीवाड आयोजित ही स्पर्धा अंतिमचा दिवस पहिल्या फेरीचा शेवटचा सामना जरूर पाहतोय. डेनिस 11 नेरुल त्यांच्या विरोधात गावदेवी कोलशेत फ्री हिटचा बॉल होता परंतु तितकसा समाचार इथे मात्र घेता आला नाहीये. एक या धावसंख्येने स्ट्राईक जरूर रोटेट झाली आहे. धावफलकावर धावा 8. षटक पहिलं हाताळत असताना पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 धावा जरूर खर्च झाल्यात. गोलंदाज आपण पाहतोय शेहबाज 7-8 पावलांचा रणअप जरूर त्याच्या माध्यमातून घेतला जातोय. अमित आहे, अमित याला शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, उंची जास्त लांबी कमी आणि पहिली सफलता प्राप्त झाली आहे. पहिला हादरा डेनिस 11 नेरुल संघाला. अमित बॅक टू द डगआउट. आठ या धावसंख्येवर मात्र पहिला हादरा जरूर लगावलाय. गावदेवी कोलशेत त्यांच्या विरोधात डेनिस 11 नेरुल. इन नेट नंबर 3 वर जॉन्सन
एक अष्टपैलू खेळाडू आहे नवी मुंबई क्रिकेट जगतातील, त्याला मात्र पाचारण केले. एका बाजूला आपण पाहिलं तर सोनू अरविंद राणा हा मात्र नॉन स्ट्राईक एंडला सलामीला आल्यानंतर जरूर खेळ करतोय. षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक, 4 चेंडूंची रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र धरणी मातेला स्पर्श करून फरार झालाय, चौकार आलाय. पहिला चेंडू मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु पॉवर प्लेचा षटक असल्या कारणाने इथे मात्र चौकार जरूर आलाय. दुहेरी आकड्यामध्ये धावफलक पदार्पण करत असताना 12 हा आकडा जरूर गाठलाय. शेवटचा चेंडू असेल. शेहबाजाच्या खात्यातला पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळत असताना जरूर पाहायला मिळतोय. आता पुन्हा एकदा रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, षटक संपले पहिले षटका अखेरीस. इथे मात्र बाद व्हावं लागलं. चौकात ठोकून जॉन्सन याला दुसरा हादरा जरूर बसलाय. 2 गडी बाद, 12 धावा धावफलकावर डेनिस 11 नेरूल संघाच्या. तर नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी मात्र पाचारण केले गावदेवी कोलशेत संघाकडून. जयेश याला पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडा जरूर ठरला शेहबाज, परंतु 2 महत्त्वपूर्ण सफलता त्याने प्राप्त करून दिले आपल्या संघाला. आता मात्र नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला अज्जू नवले, अँड्रमचा बेताब बादशाह, शैलेश स्मृती नेरुल या संघाकडून जरूर अंडरम क्रिकेट स्पर्धा खेळत असतो, परंतु डेनिस 11 क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण विचार केला तर अज्जूची वर्णी लागली या संघामध्ये आणि त्यानंतर मात्र त्यांनी आपला क्लास जरूर दाखवलाय. परंतु इथे सोनू आपल्या मनगटातला जोर दाखवून इथे मात्र फटकेबाजी करतोय. सुरुवात जयेश याच्यावर मात्र हल्ला केलाय. गावदेवी कोलशेत विरुद्ध डेनिस 11 नेरुल अशी लढत जरूर पाहतोय. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजीला स्वीकारत असताना मात्र आता मात्र सन्मान जेल हवेमध्ये, परंतु दूरवरून जरूर प्रयत्न चांगला केला. फक्त 1 धाव. संघाच्या धावसंख्येत 1 ने भरणावेल संघ जाऊन पोहोचलाय. 2 गडी बाद. 19 या आकड्यावर षटक क्रमांक दुसरं. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंचे खेळ अजून देखील शिल्लक आहे. नवसाते मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा आपण जरूर आजमावतोय. आता मात्र अज्जू याला मिळालेली स्ट्राईक आणि त्याच्या बॅटमधून हा लॉंग अँड हँडसम षटकार जरूर आलाय. षटकाराने स्वतःचं वैयक्तिक खातं खोलून संघाला मात्र 25 या आकड्यावर जरूर पोहोचवलंय. सुरेख असा फटका जरूर पाहायला मिळाला आपल्याला. धावसंख्येचा विचार केला तर 25 धावा. आता मात्र सोडून दिलाय. लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा
आव्हांतर हे दडपण नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. ज्या वेळेला गोलंदाजावर प्रतिहल्ले केले जातात, षटकार चौकार येत असतात, त्यावेळेला नंतरच्या चेंडूवर मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांना अपयश जरूर आलाय. आव्हांतर स्वरूपाचा चेंडू एकने भरणा होते. संघाची धावसंख्या 26, लॉस ऑफ 2 विकेट्स. आकुटबाजीचा चेंडू आता मात्र हुक केलाय आणि चेंडू मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये जरूर दाखल झालाय. सत्तावीस धावा धावफलकावर. या षटकातील एक शेवटचा चेंडू काहीसं महागडं षटक, कारण 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 15 धावा जरूर खर्च झाल्यात. लास्ट बॉल. माफ करा, 2 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र डान्सिंग डाऊन लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. येतोय हा चौकार. 31 धावा धावफलकावर. 31. शेवटचा एक चेंडू काहीसं महागडं. हे षटक, एक चौकार, 2 षटकार जरूर आलेत. हा देखील चेंडू उंचावलाय, परंतु मिस टायमिंग झेल होईल का? आणि इथे मात्र सोपा झेल टिपलाय आणि फलंदाज अज्जू याचा संपलाय खेळ. फलंदाज क्रमांक 3 डेनिस 11 नेरूल संघाचा 2 षटका अखेरीस 3 बाद. 31 या आकड्यावर जरूर बाद झालाय. नवीन फलंदाज जरूर आपण पाहणार आहोत 5व्या क्रमांकावर. राहुल आलाय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज ज्यांच्या माध्यमातून या गावदेवी कोलशेत संघाला टी शर्ट सुपूर्द केल्यात. राणा. एका बाजूला आपण विचार केला फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला देखील अरविंद राणा आहे. राणा वर्सेस राणा अशी लढत जरूर पाहायला मिळते. 3ऱ्या षटकासाठी आलाय गावदेवी कोलशेत संघाकडून गोलंदाज राणा. आता मात्र सुरेख असा फटका सजवलाय, परंतु लॉंग ऑनच्या दिशेने भिंत उभी आहे, त्या भिंतीला ओलांडता येणार नाहीये. टिपलाय झेल आणि मात्र पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त. सोनू मात्र मोठा मासा झाल्यामध्ये विकेट क्रमांक इथून बाद होईल. डेनिस 11 नेरूल संघाचा 4था. धावसंख्या धावफलकावर 31. नवीन बॅट्समन इनेट नंबर 6 वर सोनू याची जागा भरून काढण्यासाठी जरूर आपण पाहतोय आकाश आलाय. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज राणा. मागच्या दोन्ही गोलंदाजांनी जरूर मार खाल्ला असला तरी देखील 3ऱ्या चेंडूवर 3ऱ्या षटकाला पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली आहे. आता मात्र सोडून दिलाय की काय? पंचांकडे अपेक्षेने जरूर पाहिला होता, परंतु पंच तटस्थ उभे. डॉट बॉलची सांगता. 31 लॉस ऑफ 4 विकेट्स. डेनिस 11 नेरूल. आता मात्र स्लोअर बसचा चेंडू, त्यावर मोहर लॉंग ऑनच्या दिशेने. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक होता, त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि फलंदाज क्रमांक 5 आकाश देखील स्वस्तामध्ये बाद. साहिल म्हात्रे नावाचा क्षेत्ररक्षक. गोलंदाज तोच, फिल्डर तोच, परंतु फलंदाज वेगवेगळे 2 मात्र इथे बाद झालेत. सलक्षित 2 विचार केला तर 2ऱ्या क्रमांकाचा डॉट बॉल आणि 3ऱ्या क्रमांकावर
बाद झालाय. नवीन बॅट्समन अमोल, माफ करा, अमित म्हात्रे जरूर मैदानामध्ये येतोय. डेनिस 11 नेरूल संघाकडून जरूर त्याचा खेळ पाहायला मिळेल. 5 गडी बाद आतापर्यंत जरूर झालेत. स्विंग इन मिस, गतीवर स्वार आणि चेंडू जाते घोषांकित क्षेत्रामध्ये. मिळेल फक्त 1 धाव. 32 धावा धावफलकावर. बऱ्याच कालानंतर मात्र धावफलकावर धाव ऍड होत असताना, कारण मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जी सफलता प्राप्त झाली त्यानंतर 3 चेंडूमध्ये 2 सफलता आणि कोणती धाव खर्च केली नव्हती. आता मात्र स्लोवर आणि आता चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. मिळेल फक्त 1 धाव. 5 चेंडूमध्ये कौतुकास्पद गोलंदाजी, 2 गडी बाद आणि खर्च केल्या त्या फक्त 2 धावा. शेवटचा चेंडू. तेहतीस धावा धावफलकावर. सुरेख षटक हाताळलं गेलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त 3 धावा आणि 2 सफलता जरूर प्राप्त केल्यात. तर धावसंख्या जरूर आपण पाहतोय 3 षटका अखेरीस 34. नवीन गोलंदाज करुणेश आलाय. तर 2 सलगचे आव्हांतर स्वरूपाचे चेंडू जरूर हाताळलेत. धावसंख्येत 2 ने भरणा होईल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 36 हा आकडा जरूर गाठलाय. कुठेतरी खराब गोलंदाजी आणि आता मात्र राहुल मात्र पाहायला मिळतोय चांगला तडाखा आणि इथे मात्र चूक होती आणि षटकार जरूर आलाय. ज्या धावांची आवश्यकता होती तो षटकार आलाय राहुल याच्या बॅटमधून आणि धावसंख्या धावफलकावर जरूर आपण पाहतोय 42. आता कुठेतरी सन्मानजनक स्थितीमध्ये डेनिस 11 नेरूल संघ जरूर पोहोचलाय. तसेच व्यासपीठावर आपण पाहतोय उपस्थित मान्यवर कमलाकरजी केनी यांचं देखील नवसाथी मित्रमंडळ दिवा कोलीवाड आयोजित या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. तर इथे मात्र प्रति हल्ला जरूर पाहायला मिळाला. खराब गोलंदाजी, 2 आव्हांतर आणि 1 षटकार म्हणजे एका चेंडूची किंमत इथे मात्र 8 या धावसंख्येने जरूर मोजली आहे. धावसंख्या धावफलकावर 42. लॉस ऑफ 5 विकेट्स इन स्कोर कार्ड. डेनिस 11 नेरोल प्रथमतः फलंदाजी करत असताना जरूर पाहतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि पुन्हा एकदा येतोय राहुल याच्या बॅटमधून हा दुसरा षटकार.
सलगचे 2 षटकार. आपले साथीदार जरी आपल्या खेळपट्टीची साथ सोडून गेले असले तरी देखील माझ्या मनगटातला जोर हा दाखवून देत असताना राहुल देखील पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवर मात्र खराब गोलंदाजी. 14 धावा, 2 अवांतर, 2 षटकार, 14 धावा खर्च केल्यात. धावसंख्या धावफलकावर 48 जरूर पाहायला मिळते. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतं ते गावदेवी कोळशे संघाचा गोलंदाज करुणेश याच्याकडून. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 48 धावा आतापर्यंत जरूर लागल्यात. अजून किती 4 चेंडूवर येतील हे देखील पाहावं लागेल. हा देखील त्याच दिशेने आणि इथे मोहर मात्र आता 1 बाउन्स चेंडू फरार झालाय. 2 षटकारानंतर चौकार आलाय. नक्कीच राहुल चांगली फलंदाजी करतोय आणि काहीसा बॅकफुटवर जाणारा डेनिस 11 नेरूळ संघ आता कुठेतरी रुलावर आलंय की काय. 2 षटकार, 1 चौकार आणि 2 अवांतर अशा एकूण 18 धावा पहिल्या 3 चेंडूवर मात्र खर्च केल्यात गोलंदाज करुणेश. पुन्हा एकदा आकुडबाजचा चेंडू त्याला देखील भिरकावलाय परंतु पाहावं लागेल. चेंडू मात्र येतोय राहुल याच्या बॅटमधून. 3रा षटकार. 58 धावा धावफलकावर. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. खूप महागडी गोलंदाजी. 4 चेंडूंमध्ये 24 खर्च झाल्यात. अजून 2 चेंडूमध्ये किती खर्च होतील आणि मात्र टार्गेट किती भला मोठा उभारला जाईल याकडे नक्कीच लक्ष लागलंय. डेनिस 11 नेरूळ विरोधात गावदेवी कोलशेत ही लढत आपण पाहतोय. नवसाती मित्रमंडळ दिवा कोलिवाड आयोजित ही स्पर्धा. हा देखील तडाखा षटकार. 5 चेंडू 30 धावा खर्च केल्यात. एकूण धावसंख्येचा विचार केला तर 64. 4था षटकार. तडपत्या उन्हामध्ये नक्कीच तडपती फलंदाजी इथे जरूर पाहायला मिळते. त्याचं नाव आहे राहुल उर्फ हावऱ्या. या नावाने मात्र नवी मुंबईमध्ये प्रसिद्ध असा हा खेळाडू. तो शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या धावफलकावर 64. एक भला मोठा डोंगर उभारलाय. या ओव्हरीमध्ये आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 30 धावा आल्यात आणि आता हा शेवटचा चेंडू. इथे मात्र थोडीशी कनेक्टिव्हिटी मात्र कमी भासली ती राहुल याची. परंतु एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे राहुलसाठी. 4 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल. एकूण विचार केला तर 29 धावांचं वैयक्तिक योगदान आणि धावसंख्या धावफलकावर 65-66 धावांचं आव्हान असेल. 2 धावा इथे मायनस केल्या जातील म्हणजेच आव्हान असेल ते 64 धावांचं. कोणीही कुठेही जाऊ नका, पाहत राहा नवसाती मित्रमंडळ दिवा कोलिवाड आयोजित 2024 क्रिकेट स्पर्धा.
दरम्यान सुरू असलेली स्पर्धा नवसातील मित्रमंडळ दिवा आयोजित सुरू असलेला सामना डेनिस इलेव्हन नेरूल विरुद्ध गावदेवी कोलशेत. सुरू असलेल्या सामन्यात डेनिस इलेव्हन याने प्रथम फलंदाजी करत 65 धावा केलेल्या आहेत. 2 धावाची पेनल्टी असल्यामुळे त्यांना 63 धावा झालेल्या आहेत. 63 धावा केलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी गावदेवी कोलशेत यांना 64 धावा करायच्या आहेत. 4 षटकात 64, 24 चेंडू 64 धावा. पंचांनी सामना त्वरित सुरू करावा. कोण आहेत पंच? कोण आहेत? पंचांनी सामना त्वरित सुरू करावा. जिंकण्यासाठी 64 धावा करायच्या आहेत गावदेवी कोलशेत यांना. गावदेवीने आपली सलामीची जोडी मैदानात त्वरित पाठवावी. अजून किती आहेत खेळायचे? अरे खेळायचे किती सामने आहेत अजून? आता जिंकल्यानंतर लागल, त्याच्यानंतर अजून एक जिंकल्यानंतर म्हणजे वरनं जो जिंकल खालनं जो जिंकल त्यांचा मग फायनलला जातील. मग 3 सामने अजून खेळायचे. 4 तेच बोलतो ना. गावदेवी कोलशेत यांनी आपली सलामीची जोडी मैदानात पाठवावी. त्यांची नावं कोण सांगेल मग? जिंकण्यासाठी 64 धावा करायचे आहेत गावदेवी कोलशेत यांना. डेनिस इलेव्हन यांनी आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे आहे. दरम्यान गावदेवी कोलशेत यांच्याकडून सलामीची जोडी मैदानात उरत आहे. अमित आणि प्रफुल्ल स्ट्रायकर एंडला बहुधा अमित असतील आणि डेनिस इलेव्हन यांच्याकडून सलामीचं षटक घेऊन येत आहेत बाबू, अक्षय, आकाश. पहिलं षटक घेऊन येत आहेत आकाश. त्यांचा सामना अमित. सामना त्वरित सुरू करायचा आहे. सर्कल किती? एक ओव्हर 65 काढलेलं त्यांनी. 66 चा टार्गेट होता. 64 जिंकायला. सर्कल किती? एक ओव्हर. एक ओव्हरचं सर्कल राहील. सामना त्वरित सुरू करायचा पंचांनी. जिंकण्यासाठी 64 धावा करायचे आहेत गावदेवी कोलशेत यांना. सलामीचं षटक घेऊन येत आहेत आकाश. त्यांचा सामना करतील अमित. पंचांच्या उजवीकडून मारा करत आहेत. आपल्या व्यक्ती पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकत आहेत आकाश. खेळतोय अमित. अमित यांनी ऑफ साईडला टर्न. एक धाव धावून काढले आहेत आणि दुसरी धाव पूर्ण. दुसऱ्या पहिल्या चेंडू 2 धावा वसूल केले आहेत. धावसंख्या होत आहे बिनबाद 2. पहिल्या चेंडू नंतर गावदेवी कोलशेत यांची धावसंख्या आहे बिनबाद 2. जिंकण्यासाठी 64 धावा करायचे आहेत. 24 चेंडू 64 धावा म्हणजे आता 23 चेंडूत 62 62 रन्स करायचे आहेत. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू टाकतोय आकाश. खेळ अमित. आणि थोडासा अकोट पद्धतीचा चेंडू. अमित याने लेग साईडला आणि हा झेल सोडलेला आहे. क्षेत्ररक्षकाने हा झेल सोडलेला आहे. एक जीवनदान म्हणता येईल अमित यांना. धावसंख्ये दरम्यान फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्येत 2 धाव्याने भर होते. धावसंख्या झाली 4. 2 चेंडू नंतर धावसंख्या होते बिनबाद 4. षटकातील पुढचा तिसरा चेंडू खेळतोय अमित. षटकातील तिसरा चेंडू टाकतोय आकाश. खेळ अमित. आणि तिथे चांगले क्षेत्ररक्षण. स्वतःच्या गोलंदाजीवर चांगले क्षेत्ररक्षण केले आहे आकाश याने. निर्धाव चेंडू.
क्षेत्ररक्षकांना थोडीशी दुखापत झालेली आहे. आयोजकांनी फर्स्ट एड घेऊन मैदानात उतरावं. धावसंख्येत काही भर नाही. धावसंख्या झाली 4. नाही काय रे, धावसंख्या झाली 4. 3 चेंडू नंतर गावदेवी कोलशे त्यांची धावसंख्या झाली 4. होता नेला. बर कम्प्युटर कशाला लाईव्ह आहे. सामना त्वरित चालू करायचा. पंचांनी सामना त्वरित सुरू करावा. षटकातील 4था चेंडू टाकतोय आकाश खेळ अमित. धावसंख्या आहे 4. 3 चेंडू नंतर धावसंख्या 4. जिंकण्यासाठी 64 धावा करायच्या आहेत गावदेवी कोलशेत संघाला. षटकातील 4था चेंडू टाकतोय आकाश खेळ अमित. आतापर्यंत 3 चेंडू धावसंख्या झाले 4. बिनबाद 4. आणि ते आत्ताचा चेंडू आकाश ना अमित याने ऑफ साईडला मारून 2 धावा वसूल केलेल्या आहेत. धावसंख्या 2 धाव्याने भर होते. धावसंख्या होते 6. 4 चेंडू नंतर धावसंख्या झाली 6. बिनबाद 6. चांगली पण अशी संत अशी सुरुवात म्हणावी लागेल. जिंकण्यासाठी 64 धावा करायचे आहेत. त्यापैकी 6 धावा 4 चेंडूत झालेले आहेत. षटकातील 2 चेंडू शिल्लक. षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय आकाश खेळ अमित. या षटकातील सर्व चेंडू अमित याने फेस केलेले आहेत. षटकातील 5वा चेंडू लेग साइड मारलेला चेंडू बहुतेक चौकार. आणि हा चौकार चांगला असा शॉट अमित यांचा. धावसंख्या 4 धाव्याने भर झालेले आहे. धावसंख्या होते 10. धावसंख्या झाली 10. 1 चेंडू शिल्लक. 1 चेंडू बाकी. धावसंख्या झाली 10. प्रत्येक षटकामागे 14 धावांची सरासरी आहे. म्हणजे अजून 4 धावा 16 धावांची सरासरी आहे. त्यापैकी 10 धावा झालेल्या आहेत. आणि हा शेवटचा चेंडू अवांतर असा चेंडू. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या झाली 11. फलंदाजांनी नोंद घ्यावी. त्यांना प्रत्येक षटकामागे 16 धावा करायच्या आहेत. 16 धावांची सरासरी आहेत. धावसंख्या झाली 11. बिनबाद 11. शेवटचा चेंडू टाकतोय आकाश खेळ अमित. आणि हा निर्धाव चेंडू. धावसंख्येत कोणतीही भर नाही. धावसंख्या झाली 11. 11 ना. 11 किती झाल्या? 64 मधून 11 गेल्या. 3 5 53 ना. 18 तर पंचांनी सामना त्वरित सुरू करावा. सर्व खेळाडूंनी आम्हाला सहकार्य करावे. फर्स्ट एडचा बॉक्स घेऊन आयोजकांनी मैदानात उतरायचे. आम्हाला सहकार्य करायचे. 3 षटकात 53 धावा करायचे आहेत. 18 चेंडू 53 धावा. सामना जरा स्पीडअप करा. पुढचे सामने आम्हाला खेळायचे आहेत. 3 षटकात 53 धावा. 18 चेंडू 53. किती झाले आता? 53 म्हणजे सचिन.
दरम्यान आपल्या डावातील दुसरं षटक घेऊन येतोय सचिन. खेळ प्रफुल. प्रफुल याला पहिल्या षटकात स्ट्राईक भेटली नव्हती, त्याच्यामुळे तो प्रथमच स्ट्रायकर एंडला येतोय. 18 चेंडू 53 धावा. फलंदाजांनी नोंद घ्यावी, त्यांना 3 षटकात 53 धावा करायचे आहेत. सचिन. पंचांनी सामना जरा तीन षटकात 53 धावा. 54 जवळजवळ 18 धावांची सरासरी. पहिला जी डावाच्या सुरुवातीला 16 धावांची सरासरी होती ती जवळजवळ 18 धावांची झाली. प्रत्येक षटकामध्ये गावदेवींना 18 धावा कराव्या लागतील. डावखुरा फलंदाज खेळतोय आणि निर्धाव चांगला असा चेंडू. निर्धाव असा चेंडू. धावसंख्येत कोणतीही भर नाही. धावसंख्या आहे 11. धावसंख्या 11. एक षटक व एक चेंडू नंतर धावसंख्या 11 आणि अवंतर असा चेंडू. धावसंख्येत एका धावेने भर होते. धावसंख्या झाले 12. बिनबाद 12. जवळजवळ 18 धावांची सरासरी. फलंदाजांनी नोंद घ्यावी, त्यांना 18 धावांची सरासरी आहे. आणि कोण? हा बेलापूर आणि कोण? अच्छा. एक षटक एक चेंडू नंतर धावसंख्या झाले. दरम्यान पुढचा चेंडू लेग साईडला मारून फलंदाजाने एक धाव धावून काढले. त्यांना एक धावेवर समाधान म्हणावे. धावसंख्येत एक धावेने भर झाले. धावसंख्या होते किती झाले? 13. एक षटक व 2 चेंडू नंतर धावसंख्या झाली 13. एक धाव करून काय गावदेवींना ते आव्हान पूर्ण होणार नाही. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल, तेव्हाच धावसंख्या पूर्ण होईल. या षटकातील 2 चेंडू टाकून पूर्ण झाले. तिसरा चेंडू टाकतोय सचिन. खेळ अमित. प्रथम स्ट्रायकर एंडला या अमित. षटकातील तिसरा चेंडू. डावखुरा गोलंदाज आणि उंचावरून मारलेला आणि षटकार चांगला. धावसंख्येत 6 धावेने भर झालेले आहे. धावसंख्या झाली आहे 19. बिनबाद 19. षटकातील चौथा चेंडू. मॅच बॉल घ्यावा फलंदाज आपल्या अंपायरने. षटकातील चौथा चेंडू टाकतोय सचिन. खेळ अमित याने यात अगोदरच्या चेंडूवर चांगला असा षटकार मारलेला आहे. पुढचा चेंडू घेऊन येतोय सचिन. खेळ अमित आणि हा चौकार. धावसंख्या 4 धावेने भर झालेली आहे. धावसंख्या झाली आहे 23. थोडस महागडाचं षटक सचिन यांचं. या षटकात त्याने एक षटकार व एक चौकार दिलेले आहे. 2 बाउंड्री बॉल म्हणता येईल. धावसंख्या झाली बिनबाद 23. अजून या षटकातील 2 चेंडू. सचिन यांच्या या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. खेळ अमित यांनी अजूनपर्यंत एक षटकारावर एक चौकार लावलेले आहेत. षटकातील 5वा चेंडू. फलंदाजाने एक धाव धावून पूर्ण केलेले. एक धावेवर समाधान मानावे लागेल त्यांना. धावसंख्येत एका धावेने भर झाले. धावसंख्या झाले 24. बिनबाद 24. थोडीशी सन्मानजनक स्थिती झालेली आहे गावदेवी कोलशेत यांची. षटकातील शेवटचा चेंडू. खेळ प्रफुल्लने आतापर्यंत 11 चेंडूपैकी दोनच चेंडू फेस केलेले आहेत. धावसंख्या झाले 24. बिनबाद 24. षटकातील शेवटचा चेंडू टाकतोय सचिन. खेळ प्रफुल्ल आणि आता लेग साईडला मारून
गचाळ असं क्षेत्ररक्षण जिथे एक धाव होती त्याने क्षेत्ररक्षणात चूक झालेली आहे व एक एक्स्ट्रा धाव मिळालेली आहे. धावसंख्या 2 धाव्याने भर झालेली धावसंख्या झाली आहे 26. बिनबाद 26. दोन षटकात 38 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 38 धावा म्हणजे 19 धावांची सरासरी जवळजवळ. 12 चेंडू 38 धावा. बारा चेंडू 38 धावा. गावदेवी कोलशेत यांना जिंकण्यासाठी 12 चेंडू 38 धावा म्हणजे जवळजवळ 19 धावांची सरासरी. एका षटकात 19 धावे करावे लागतील गावदेवी यांना. दरम्यान आपल्या डावातील तिसरं षटक घेऊन येतोय अमित राज. डावातील तिसरं षटक. अजून एकही गडी बाद झालेला नाही. एकविरा बेलापूर संघाच्या कर्णधाराने पॅव्हिलियन बॉक्सशी संपर्क साधावा. दरम्यान षटकातील पहिला चेंडू. डावातील तिसरं षटक घेऊन येत आहे अमित राज. खेळ अमित टू अमित. षटकातील पहिला चेंडू. फलंदाजाने एक धाव धावून काढले. एका धावेवर समाधान मानावे लागेल. धाव संख्या झाली आहे 27. बिनबाद 27. एक धावा घेऊन हे आव्हान जरा कठीण होऊन जाईल. तिसऱ्या षटकातील एक चेंडू टाकून पूर्ण झाले आहे. दुसरा चेंडू टाकतोय अमित. खेळ प्रफुल्ल. 11 चेंडू 37 धावा. जिंकण्यासाठी 11 चेंडूत 37 धावा करायचे आहेत गावदेवी कोलशेत यांना. दोन्ही फलंदाजांनी नोंद घ्यावी. 11 चेंडू 37 धावा. डावखुरा फलंदाज प्रफुल्लचा सामना करेल अमित. आणि चांगलाच चेंडू. फलंदाजांना काही नीट समजलेला नाही. निर्धाव असा चेंडू. धावसंख्यात कोणतीही भर होत नाही. धावसंख्या आहे 10 चेंडू 37 धावा. षटकातील 2 चेंडू टाकून पूर्ण झाले. 10 चेंडू 37 धावा. दोन्ही फलंदाजांनी नोंद घ्यावी. 10 चेंडू 37 धावा करायचे आहेत. फलंदाजांनी नोंद घ्यावी. 10 चेंडू 37 धावा. आणि फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि हा षटकार. धावसंख्येत 6 धाव्याने भर झालेले. आत्ताचा चेंडू हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू. प्रफुल्ल याने लेग साईडला मारून 6 धावा वसूल केल्या. धावसंख्येत 6 धाव्याने भर झाली. किती 33. किती पाहिजे आता 9 चेंडू 31 धावा. 9 चेंडूत 31 धावा करायचे. षटकातील चौथा चेंडू टाकतोय अमित. आणि हा झेल सुटलेला आहे. आणि धावबाद. प्रफुल्ल धावबाद होऊन तंबूमध्ये परतत आहेत. गावदेवी कोलशेत यांचा पहिला गडी बाद होत आहे. किती पाहिजे 8 चेंडूत 31 धावा. तसं कठीण असं आव्हान. 8 चेंडूत 31 धावा करायचे आहेत. आता फलंदाजीसाठी येत आहेत अक्षय. पहिला गडी बाद झालेला आहे गावदेवी कोलशेत यांचा. आणि फलंदाजीसाठी येतोय अक्षय. 8 चेंडू 31 धावा. षटकातील 4 चेंडू टाकून पूर्ण झालेले आहेत. 5वा चेंडू टाकतोय अमित. खेळ अमित. 8 चेंडू 31 धावा. दोन्ही फलंदाजांनी नोंद घ्यावी. 8 चेंडू 31 धावा. आणि आज बाद
त्रिफळाचीत अमित हे त्रिफळाचीत होऊन तंबूमध्ये परतायत. गावदेवी कोलशे त्यांना दुसरा झटका. या षटकात 2 गडी बाद झालेले आहेत. आता मात्र 7 चेंडू 31 धावा. 7 चेंडूत 31 धावा करायचे आहेत. बॅट्समन नेम प्रथम हे पहिल्यांदाच फलंदाजीसाठी येत आहेत. 7 चेंडू 31 धावा. गावदेवी कोलशे त्यांनी 7 चेंडूत 31 धावा करायचे आहेत. षटकातील शेवटचा चेंडू टाकतोय अमित. खेळ प्रथम. 7 चेंडूत 31 धावा. दोन्ही फलंदाजांनी नोंद घ्यावी. 7 चेंडूत त्यांना 31 धावा करायचे आहेत. प्रथम हे फलंदाजीसाठी षटकातील शेवटचा चेंडू टाकतो अमित. खेळ प्रथम आणि आज चौकार. पहिल्या चेंडूवर प्रथम याने 4 धावा वसूल केलेले आहेत. धावसंख्या 4 धाव्याने भर झाले. धावसंख्या झाली 38 37 27 धावा. 6 चेंडू 27 धावा. 6 चेंडूत 27 धावा करायचे आहेत गावदेवी कोलशेत यांना. म्हणजे एकविरा बेलापूर याने पॅव्हिलियन कक्षाशी संपर्क साधावा. कर्णधारांनी पॅव्हिलियन कक्षाशी संपर्क साधावा. शेवटचं षटक बाकी आहे. या सामन्यानंतर त्यांचा सामना आहे. 6 चेंडू 27 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे बॉलर्सने बाबू तेजस प्रत्येक चेंडू मागे त्यांना एक बाउंड्री निश्चित मारावी लागेल तरच हा सामना ते जिंकू शकतील. अन्यथा नाही. 6 चेंडू 27 धावा. 6 चेंडू 27 धावा करायचे आहेत. पंचांनी सामना त्वरित सुरू आहे. पंचांची उजवीकडून मारा करतोय तेजस. आणि चांगलाच फटकार. षटकार. धावसंख्येत 6 धावेने भर झालेले आहे. धावसंख्या होते 43 43 फॉर 2. आता मात्र 5 चेंडूत 21 धावा करायचे. 5 चेंडूत 21 धावा. 5 चेंडूत 21 धावा. अजूनही असे 1-2 षटकार लावले तर सामन्यात चुरस निर्माण होईल. तेजस याने आपल्या षटकातील पहिल्या चेंडूवर 1 षटकार दिलेला आहे. धावसंख्येत 6 धावेने भर झालेले आहे. आणि पुन्हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि हा षटकार. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार दिलेले आहेत. तेजस याने धावसंख्या झाली आहे 48 48 फॉर 2. आता जिंकण्यासाठी 15 4 चेंडूत 15 धावा. आता मात्र हे आव्हान हे समीकरण थोडस गावदेवी कोलशेत यांच्या बाजूने झुकलेलं आहे. 1 षटकार लागला तरी ते सामन्यामध्ये एंट्री मारू शकतात. पंचांनी सामना त्वरित सुरू करावा. टीम मीटिंग घेऊ नये. आम्हाला बरेच सामने खेळायचे आहेत आणि लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 षटकार लावले आहेत. अक्षय याने किती पाहिजे आता 4 बॉल 15. 4 चेंडूवर 15 रन्स करायचे आहेत. गावदेवी कोलशेत यांना 4 चेंडूत 15 धावा करायचे आहेत. षटकातील तिसरा चेंडू टाकतोय तेजस. षटकातील तिसरा चेंडू टाकतोय तेजस आणि चांगलाच आणि बाद. पंचांनी आपला निकाल कळवावा. आणि बाद फलंदाज झेलबाद झालेला आहे.
3 चेंडू 15 रन्स. आता मात्र 3 चेंडू आणि 15 रन्स. पंचांनी दोन्ही पंचांनी सला आपले एकत्र येऊन निकाल द्यावा. पंचाने आपला निकाल कळवावा. पंच डेड बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल. 3 चेंडू 15 रन्स. डॉट बॉल 3 चेंडू 15 रन्स. 3 चेंडू 15. गावदेवी कोलशेंद्याने जिंकण्यासाठी 3 चेंडूत 15 रन्स करायचे. आता मात्र हा धाव झेल बाद. अक्षय हा झेल बाद होऊन तंबूमध्ये परतत आहे. त्याने हा सामन्याला चांगली चुरस निर्माण केलेली. 2 लगातारच्या 2 चेंडूवर 2 षटकार लावून आता मात्र 2 चेंडूत 15 रन्स करायचे आहेत. थोडंसं आता हे समीकरण थोडंसं डेनिस इलेव्हन यांच्याकडे झुकलेलं आहे. 2 चेंडूत 15 रन्स. फलंदाजीसाठी येतो कुणाल. डावखुरा फलंदाज नाही सॉरी. 2 चेंडूत 15 रन्स. आणि हा मारण्याच्या नादात पूर्णपणे चकलेले. त्याच्यावर 1 धाव वसूल केलेले आहे. 1 धाव धावून पूर्ण केलेले. धावसंख्येत एका धावेने भर झाली. धावसंख्या झाली आहे किती? 1 चेंडू 14 रन्स. 1 चेंडू 14. आणि हा सामना डेनिस इलेव्हन कोण नेहरू नक्कीच धन्यवाद कमलाकर. केनी सरांचा आवाज आपण ऐकत होतो. हार्ड लक